हॅलो मित्रांनो, 28 सप्टेंबर 2025 म्हणजेच रविवारी होणार आहे एशिया कपची फायनल आणि ती फायनल होणार आहे इंडिया आणि पाकिस्तानमध्ये. म्हणजे नाही नाही म्हणता म्हणता आता ही एशिया कपमध्ये लगातार तिसरी मॅच असणार आहे इंडियाची पाकिस्तानसोबत. पाकिस्तान आता परत तिसऱ्यांदा क्वालिफाय झालेला आहे आपल्या बापाकडून स्वतःची सुजवून घेण्यासाठी. याच्या आधी ऑलरेडी दोनदा त्यांनी आपली सुजवून घेतलेली आहे बापाकडून, पण आता तिसऱ्यांदा सुद्धा ते क्वालिफाय झालेले आहेत परत सुजवून घेण्यासाठी. 1984ला पहिल्यांदा एशिया कप सुरू झाला होता, म्हणजे जवळपास 40 वर्षानंतर पहिल्यांदा इंडिया आणि पाकिस्तानची एशिया कपमध्ये फायनल होत आहे. याच्या आधी कधीही एशिया कपमध्ये इंडिया आणि पाकिस्तानची फायनल झालेली नव्हती. ही पहिल्यांदाच एशिया कपमध्ये इंडिया आणि पाकिस्तानची फायनल होत आहे. खरं तर पाकिस्तानसोबत खेळावं लागू नये म्हणून एशिया कपला बॉयकॉट करावं असं सगळ्या फॅन्सची डिमांड होती, मागणी होती. पण तसं तर काही झालं नाही. तिसऱ्यांदा आता एशिया कपमध्ये इंडिया आणि पाकिस्तानची मॅच होत आहे. इंडिया आणि पाकिस्तानची फायनल म्हणजे ब्रॉडकास्टर्स, BCCI आणि गव्हर्नमेंट यांची तर बल्ले बल्ले. पैसाच पैसा भाऊ, पैसाच पैसा. पाकिस्तान फायनलमध्ये कसा पोहोचला तर काल बांगलादेशला हरवून पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचलेला आहे. काल पाकिस्तान आणि बांगलादेश यांची सुपर 4 मधली मॅच होती. ती मॅच मध्ये एक प्रकारे सेमीफायनल्स होती. जी टीम जिंकेल ती फायनलमध्ये. कालची मॅच जर कोणी बघितली असेल तर त्यांच्या लक्षात आलं असेल की इंडिया जर सोडला तर एशियामध्ये क्रिकेटची क्वालिटी किती खाली गेलेली आहे. कालची जी मॅच होती ती म्हणजे तू खराब खेळतो की मी खराब खेळतो, तू खराब खेळतो की मी खराब खेळतो, म्हणजे खराब खेळण्याची कॉम्पिटिशन. बांगलादेशने तर म्हणजे एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती त्यांच्याकडे, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फायनलमध्ये पोहोचण्याची. ती बांगलादेशने पूर्णपणे वाया घालवलेली आहे. बांगलादेशची बॅटिंग, बाप रे बाप, त्यांनी जी बॅटिंग केलेली आहे ती गली क्रिकेट, म्हणजे कॉलनीतले पोरं सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतील. जे इतकी ब्रेनलेस, इतकी खराब बॅटिंग त्यांनी केलेली आहे की म्हणजे ते बघून इतकं भयानक वाटत होतं. आणि पाकिस्तानचे तेच हाल होते, पाकिस्तानच्या बॅटिंगचे सुद्धा तेच हाल होते. काल बांगलादेशने टॉस जिंकला आणि पहिले बॉलिंग घेतली. पाकिस्तानने पहिल्या इनिंग्समध्ये फक्त 135 रन्स करू शकले. पाकिस्तानने फक्त 135 रन्स, त्याच्यातही 71 रनवर 6 विकेट पडल्या होत्या. पण बांगलादेशची मेहरबानी, बांगलादेशवाल्यांनी इतक्या कॅचेस सोडल्या, इतक्या चांगल्या सोप्या कॅचेस सोडल्यात ना, त्याच्यामुळे तरी पाकिस्तानवाले 135 रन्स करू शकले. पाकिस्तानकडून हायेस्ट स्कोर होता तो 31 रन्स होता, जो मोहम्मद हॅरिसने केला. आता खरं तर बांगलादेशची बॉलिंग चांगली वाटत आहे, कारण जी भयानक बॅटिंग पाकिस्तानने केली त्याच्यामुळे बांगलादेशची जी बॉलिंग आहे ती चांगली वाटत आहे. बांगलादेशकडून तस्किनने 3 विकेट घेतल्या, नंतर रिशाद हुसेन असेल किंवा मग मेहदी हसन यांनी 2 विकेट घेतल्या आणि मुस्तफिजूरने 1 विकेट घेतली. तर बांगलादेशसाठी 135 जे टार्गेट होतं ते खरं तर रन बॉल जरी त्यांनी काढले असते, रन बॉल, तरी ही टार्गेट आरामात चेज होऊ शकलं असतं. पण बांगलादेशची बॅटिंग बघायला पाहिजे, म्हणजे इतकी बालिश बॅटिंग त्यांनी केलेली आहे, इतकी बालिश, म्हणजे त्यांना बॅट पण पकडता येते की नाही असं वाटत होतं. म्हणजे त्यांचा जो ओपनर आहे सैफ हसन, तो जर सोडला, तो पण काल लवकर आउट झाला, 18 रन्सवर तो आउट झाला. तो जर सोडला तर बाकी म्हणजे खरंच काय केलं काही समजलं नाही. 124 वर बांगलादेशवाले ऑल आउट झाले, 124 वर. आता यांच्या या थर्ड क्लास बकवास बॅटिंगमुळे पाकिस्तानची बॉलिंग चांगली वाटू लागली. आफ्रिदीने 3 विकेट घेतले, हॅरिस रौफने 3 विकेट घेतलेले आहे, सायम अयूब जो आहे त्याने 2 विकेट घेतले. खरं तर जे खराब खेळतात ना ते टुर्नामेंटमधून बाहेर होतात, पण इथं उलटं झालेलं आहे. एशिया कपमध्ये खराब खेळून सुद्धा पाकिस्तान, एवढं खराब खेळून सुद्धा शेवटी फायनली पोहोचलेला आहे एशिया कपच्या फायनलमध्ये. खरंच म्हणजे एकेकाळी जर 15 वर्षापूर्वी जर आपण बघितलं, 15 ते 20 वर्षापूर्वी, तेव्हा श्रीलंकेची टीम असेल, पाकिस्तानची टीम असेल, इव्हन बांगलादेशची टीम असेल, क्रिकेटची एक चांगली क्वालिटी होती. इंडियासोबत ते काहीतरी मॅच करू शकत होते. पण इंडियाचा सोडला तर आता असं दिसतंय की एशियामधून क्रिकेट खरंच संपत चाललंय, खरंच संपत. असो पण फायनली आता इंडिया आणि पाकिस्तानची फायनल होणार आहे 28 सप्टेंबरला. आता याला ब्लॉकबस्टर म्हणावं की नाही माहित नाही, कारण खरंच इंडिया आणि पाकिस्तानची फायनल व्हायला पाहिजे का? इंडिया पाकिस्तानला हरवेलच, यात काही चॅलेंज नाही, म्हणजे दोघांचं काही कंपॅरिझनच नाही. इंडिया कुठल्या कुठे आहे आणि पाकिस्तान एकदम कुठल्या कुठे आहे. पण प्रॉब्लेम काय आहे ना की इंडिया आणि पाकिस्तानची मॅच म्हणजे ग्राउंडवर एवढी निगेटिव्हिटी असते ना, आणि हे पाकिस्तान प्लेयर्स तर एवढे छपरी चाळे करतात की वायझेड चाळे करतात. आपण विचार करायला पाहिजे की जे इंडियन प्लेयर्स आहेत त्यांच्यावर याचा किती जास्त प्रेशर असेल. शेवटी हा एक स्पोर्ट आहे. इंडिया तर हरणार नाहीच, पण समजा एखादा दिवस ऑफ डे असतो, एखादा दिवस नाही चांगला परफॉर्मन्स आला आणि इंडिया जर हरली, आपण आपल्या इंडियन प्लेअर सोबत कशी बिहेव करू विचार करा. म्हणजे आपलेच लोक त्यांना गद्दार म्हणायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत. म्हणजे ज्या BCCIने परमिशन दिली, ज्या गव्हर्नमेंटने परमिशन दिली, त्यांना ते काही म्हणणार नाहीत, पण प्लेयर्सला नक्कीच गद्दार म्हणतील. त्यांना तर म्हणतील, त्यांच्या फॅमिलीपर्यंत जाऊन त्यांच्या फॅमिलीला सुद्धा याच्यामध्ये आणतील. म्हणजे या गोष्टीचा प्लेयरला सुद्धा किती त्रास होऊ शकतो याचा आपण विचार करायला पाहिजे. त्याच्यामुळे पाकिस्तानला हरवण्यात आपल्याला भारी वाटतंच, ते तर आहेच, पण तरी इंडिया आणि पाकिस्तानची मॅच व्हायला पाहिजे का?